सामना तुझा आणि माझा, सामना तुझा आणि माझा मध्ये कोणी पडणार नाही, असा हिसका मी दावीन तुला की पुन्हा माझ्या जोडीला बसणार नाही. आज रात्रभर मजा लुटताना, वैशाली, रात्रभर मजा लुटताना मी घसरणार नाही आणि झुंज ही आपुल्या दोघांची जनता ही कधी विसरणार नाही. शाबास धांदे शाबास, वा काय शेर मारलास. घाबरू नको, कर सुरुवात. मी आहे तुझ्या पाठीशी. व्हायला नाना हे जास्त बोलू नको. त्याच्या तू तर वैशालीच्या पाठी मी आहे. वैशाली होऊन जाऊ दे. अरे वा 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 वा. दादा दादा म्हातारा झालास तरी बाईचा नाच सुटला नाही. होऊन जाऊ दे. तुझी बाई तर बुवा माझा. धांद्या दे दणका. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, चालवून हलवून हलवून रात पाडीला उठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाडीला उठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाडीला उठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाडीला उठवते. काम करून या रोज रोज, लक्ष दे बरं का वैशाली. आणि म्हणून काम करून या रोज रोज अंग दुखतय सार माझं. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, दिवस पाडीला साहेबांचं बोलायकावं लागतं. घरी आल्यावर संसाराचं गाड हाकावंच लागतं. दिवस पाडीला साहेबांचं बोलायकावं लागतं. घरी आल्यावर संसाराचं गाड हाकावंच लागतं. आग जीवताना भाजी चांगली झाली म्हणून सांगावं लागतं. आणि नाही नाही म्हटलं तरी रात्र पाडीचं काम करावंच लागतं. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, काम करून या रोज रोज अंग दुखतय सार माझं. मूड नसताना कामाचा याद, मूड नसताना कामाचा याद, नाही म्हणायची वाटते लाज. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, करते या काही सुचना काही, करते या काही सुचना काही, बोलून पटवते गोड बोलून पटवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाडीला उठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाडीला उठवते. आग माझा एकटा तुझ्या मेनीवर एकदम फिट आहे. वैशाली, माझा एकटा आज तुझ्या मेनीवर एकदम फिट आहे. आणि म्हणून हे फंटन कंपनीचा कॅसेट गप्पोरी हिट आहे. आग मी कशात कमी पडणार नाही, मी कशात कमी पडणार नाही अशी माझी बात आहे. कारण हा प्रेम
खरी मर्दाची जात आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, नाही म्हटलं मी करायचं काम, माग कटकट करते जाम. भांडत सुटते ही बेफाम, करू दे ना मला आराम. रागात येते न लाल लाल होते, रागात येते न लाल लाल होते, झटक्यात फुटावते मला झटक्यात फुटावते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाळीला उठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाळीला उठवते. माझ्या जीवाच्या करती दैना, बाई या गीताचे कविवर्य मंगेशजी सरदार काय म्हणतात लक्ष तू नाही. अरे इससे किया हुआ आज का वादा मैं नहीं तोड़ूंगा, इससे किया हुआ आज का वादा मैं नहीं तोड़ूंगा, इन भाइयों के सामने इसका भेद नहीं खोलूंगा, लेकिन आज ऐसे खतरनाक मूड में हूँ कि इसका बैंड बजा के ही छोड़ूंगा. अरे वैशाली तुझा शेर पण असाच आला पाहिजे, समजली का. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे लक्ष देऊन ऐक बाई. ही लाडाची माझी मैना, माझ्या जीवाच्या करती दैना, ही लाडाची माझी मैना, माझ्या जीवाच्या करती दैना. कसा बसा मी काढतोय महिना, की वैला मंगेशा येईना. आहो सांगत लोक बाई बिन डोक, सांगत लोक बाई बिन डोक, मला ते आठवते आज मला ते आठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाळीला उठवते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाळीला उठवते. करुणी काम होतो मी जाम, करुणी काम होतो मी जाम, मलाही दटावते तरी मलाही दटावते. डोकं चालवून हलवून हलवून रात पाळीला उठवते. 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 दादा पहिला धांदेचा दणका, हा दणका तर काहीच नाही, तुझ्या बाईला सांभाळून ठेव, कारण धांदे दणके देण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ए वैशाली या धान्याला सोडू नको, मजबूत इसका जाव. तुला येत नसेल तर मला जा, मी काय बोलू का. नको दादा नको, सामना त्या दोघांचा आहे, तू मध्ये पडू नकोस. तू बोलला तर सगळ्या ढगांना कळ लागेल आणि पाणी थेंब थेंब गळायला लागेल. ए वैशाली बघतेस काय ते दणका अशा मला.
असू द्या बांधवानो आणि भगिनीनो, आपण सुंदरसं गीत ऐकलेलं आहे. या अगोदर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रेम धांदे यांनी ऐकवलं. हलवून रात पाळीला उठवते सगळं बंडल. खोट, अजिबात कामाला न जाणारा माणूस, न जाणारा नवरा, त्याच्याबद्दल त्याची बायको काय म्हणते या गीतातून आपण ऐकायचं आहे. होऊन जाऊ दे अरे होऊन जाऊ दे सामना तुझा आणि माझा. ए प्रेम धांदे, होऊन जाऊ दे सामना तुझा आणि माझा. मीही मागे पुढे बघणार नाही. तू असाच फालतू दिसतोस, भल्या माणसाप्रमाणे वागणारा नाही. अरे नादाला माझ्या लागू नको, मीही कमी पडणार नाही आणि तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही.
हे नाना बघितलं का वैशाली शिंदे काय म्हणते? अरे तुमच्याकडे टाळीवाला आहे म्हणे, हलव लुटत नाही जेव्हा व्हायला. दादा हलवायचं काम सोडा आता, काहीतरी नवीन करा. या धांदेला हरवायला तुला आणि बाईला आणखीन मेहनत घ्यावी लागेल. जेव्हा व्हायला नाना ना आम्हाला चॅलेंज करतो. अरे या व्हायला समजू नको, वाट लावू टाकेल त्या धांदेची जेव्हा व्हायला. दादा आता धांदे काय म्हणतो बघ, बस माझ्या घोड्यावर. आणि म्हणून करून लग्न नेईल तुला वाड्यावर. नको लाजू आता तू ग पोरी, बसू माझ्या तू घोड्यावर. नको लाजू आता तू ग पोरी, बसू माझ्या तू घोड्यावर. बंधूंनो, या बाईनी मगा शेर गायला आणि मला म्हटलेलं आहे की धांदे तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मला काय म्हणायचं की रगो में इसके जोर नहीं. ए वैशाली, हा शेर नीट ऐकून घे बाई. महाराष्ट्राचे नामवंत कविवर्य मंगेशजी सरदार यांचा हा शेर आहे. ऐकून घे कि रगो में इसके जोर नहीं, फिर भी ये खुद को फौलाद समझती है. रगों में इसके जोर नहीं, फिर भी ये खुद को फौलाद समझती है. अरे ढंग से गाना गाने तो इस बेसुरी को आता नहीं, पर अपने आप को तानसेन की औलाद समझती है. आणि म्हणून मला काय म्हणायचं, शब्दाकडे लक्ष दे बाई. मी काय म्हणतोय, तुला बघताच मला आठवलं, तुझ्यासाठीच घर मी नटवलं. तुझ्यासाठीच घर हे नटवलं, तुझ्यासाठीच घर हे नटवलं. देणं घेणं हे. ए वैशाली, शब्दाकडे लक्ष दे. अरे अभी इतना भी नहीं मालूम तुझे, तू होने लगी है अभी जवान. इतना भी नहीं मालूम तुझे, तू होने लगी अभी जवान. अरे कब तक अकेली रहोगी, जरा अपने आशिक को तो पहचान. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे वैशाली, शब्दाकडे लक्ष दे बाई, लक्ष असलं पाहिजे. देणं घेणं हे, देणं घेणं हे सारं मिटवलं, तुझ्या बापाला आजच पटवलं. तुझ्या बापाला आजच पटवलं, तुझ्या बापाला आजच पटवलं. अग आज भेटशील का, सांग पोरी सांग ना, आज भेटशील का, सांग ना मला ओढ्यावर. नको लाजू आता तू ग पोरी, बसू माझ्या तू घोड्यावर. नको लाजू आता तू ग पोरी, बसू माझ्या तू घोड्यावर. नको लाजू आता तू ग पोरी, बस माझ्या तू घोड्यावर. नको लाजू आता तू ग पोरी, बस माझ्या तू घोड्यावर. ऐकून घ्या वैशाली, शब्दाकडे लक्ष दे आणि असंच तुझं उत्तर आलं पाहिजे बाई. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुझं नशील पाहून रूप माझी उडून गेली झोप. माझी उडून गेली झोप, माझी उडून गेली झोप. करोडपती ग, करोडपती आहे माझा बाप, नाही हिरो मी सडक छाप. नाही हिरो हा सडक छाप, नाही
अग खाशील बसून ग बोल ना हसून ग खाशील बसून ग सोन्याच्या तू पिढ्यावर नको लाजू आता नको लाजू आता तू ग पोरी बसू माझ्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बसू माझ्या तू अगं ये वैशाली ये ना नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर बंधूंनो ही बाई मगा बोलून गेलेली आहे की काली मुका हे बंदर खुद को महान गायक समजतात पण बाई याचा अर्थ तुला कळला का बंदर म्हणजे माकड अगं हा माणूस पुरला पण माकड नाही पुरला आणि म्हणून तुला काय म्हणायचं आहे लक्ष देऊन ऐक अरे आज मुझे जितना चढ़ना है चढ़ने तू इस कव्वाली के बहाने मगर काले मुंह वाले बंदर को छेड़ने की कोशिश मत करना वैशाली क्योंकि तेरा हाल तू क्या करेगा ये तो खुदा ही जाने आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे शब्दाकडे लक्ष देऊन ऐक तुला राणी सारखी ठेवीन देश विदेश तुला दावीन देश विदेश तुला दावीन देश विदेश तुला दावीन प्रेम नाही ग प्रेम नाही ग प्रेम नाही ग माझं हे नवीन हाक मारताच पुढं धावीन हाक मारताच पुढं धावीन हाक मारताच पुढं धावीन माझे कविवर्य मंगेशजी सरदार शेवटी काय म्हणतायत लक्ष देऊन ऐका तुला राणी सारखी ठेवीन देश विदेश तुला दावीन देश विदेश तुला दावीन देश विदेश तुला दावीन प्रेम नाही ग प्रेम नाही ग प्रेम नाही ग माझं नवीन हाक मारतात पुढं धावीन हाक मारताच पुढं धावीन हाक मारताच पुढं धावीन आग वाट बघत मंगेश विना नवा संदेश वाट बघत मंगेश उभा आहे तो कड्यावर नको लाजू आता नको लाजू आता तू ग पोरी बसू माझ्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बसू माझ्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर करून लग्न नेईल तुला करून लग्न नेईल तुला वाड्यावर नको लाजू आता नको लाजू आता तू ग पोरी बसू माझ्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बसू माझ्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर नको लाजू आता तू ग पोरी बस याच्या तू घोड्यावर वाह धान्य वाह धान्य ये दणका वाह धान्य चालू द्या वाह शेर मारा क्या बात है ए या मला नाना ए या धानलावर मी जर तोंड उघडलं तर गप बसावं लागेल त्याला. दादा चिडतो कशाला? अरे मुकाबला त्या दोघांचा आहे. तू कशाला मध्ये बोलतोस? मी काही बोलतो का? वैशाली अरे हा नाना लय छान आहे. धांदेला चढवून साईडला होतो. तू याचं ऐकू नको. काहीतरी नवीन आयटम काढ आणि टाकाच्या मड्यावर.
लक्ष द्या बांधवानो आणि भगिनींनो. आताच प्रेम धांदे यांनी सुंदरसं गीत ऐकवलं. काय म्हणे, बस माझ्या घोड्यावर, बस माझ्या घोड्या अरे जा घरी, काय तर म्हणे बस माझ्या घोड्यावर. आणि म्हणून या गीताचं उत्तर मी आपल्या समोर सादर करीत आहे. लक्ष असावं. हवा से उड़ने वाला पानी का तू एक फव्वारा है, सिर्फ दिल बहलाने वाला तू गुब्बारा है। सोची थी तेरे साथ शादी के लिए, मगर तू तो बंबई के फुटपाथ का आवारा है। और इसलिए कह रही हूँ, म्हणून म्हणत आहे, सर येणार नाही तुला माझी रे, का करतोस हाजी हाजी रे। तू दिसत भारी पाजी रे, नाही होणार मी तर राजी रे। दुखते मी खाऊन पान तुझ्या वाड्यावर, टाक डबा भरून रॉकेल तुझ्या मड्यावर, टाक डबा भरून रॉकेल तुझ्या मड्यावर, टाक डबा भरून रॉकेल ह्याच्या मड्यावर, टाक डबा भरून रॉकेल ह्याच्या मड्यावर। तुझे खायचे असतात वांदे रे, तू नुसतंच करतोस फांदे रे। अपने आप को मर्द समझने वाला ये इंसान काम से पीछा छुड़ाता है। अपने आप को मर्द समझने वाला ये इंसान काम से पीछा छुड़ाता है। रोज ये नौजवान एक नहीं दो बोतल चढ़ाता है, और ये मर्द होकर भी एक औरत से पंजा लड़ाता है। और इसलिए कहना है, म्हणून म्हणत आहे, तुझे
दादा मड्यावर राखल टाकून मळ जळत नाही, त्याला लाकडं लावावी लागतात. अहो बाई वैशाली शिंदे, या दादाच्या नादी लागू नका. दादाचं डोकं फिरलंय. हे जवायला नाना, हे जवायला, या बाईला माझ्याविषयी भडकू नको. जिथं तिथं क्रांतीवीर बनतो, या मला एक डायलॉग बोलून लोकांना उल्लू बनवतो. हे बोलतो की एक मच्छर हिजडा बनवतो, बोलतो आदमीला. एक मच्छर तुला पण चावतो तर मग. दादा तू तरी काय करतोस? गुडगावर हाफ चड्डी घालून हातभर नाळा लांबवतोस. धांदे दादांच्या नाळाला हात लावू नकोस. बाईला काय बोलायचं ते बोल. पाणी मारून धरून ताणून, पाणी मारून धरून ताणून लवकर कर तुई ग, काम लवकर कर तुई ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. आणि बंधूंनो, या गीताचे कविवर्य राजू केदार उर्फ पंचम यांनी या गीताचं सस्पेन्स शेवटी उघड केला आहे. आणि हे गीत वाईट नाही, आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे लक्ष देऊन ऐका. पाणी मारून धरून ताणून, पाणी मारून धरून ताणून लवकर करतोय ग, काम लवकर करतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. बंधुन्नो, या बाईने मला म्हटलेलं आहे की मेरे साथ टकराएगा तो तेरी जिंदगी में बर्बाद कर दूंगी. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की तेरी जैसी जितनी भी आ जाए मेरे लिए कम है. ए वैशाली, तेरी जैसी जितनी भी आ जाए मेरे लिए कम है. अरे सबको एक साथ निपटाने का मुझ में दम है. अरे ये कोई दिवाली का फटाका नहीं है जानी, ये तो धांधे का आइटम बम है. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, उगी कशाला करते या घाई, तुला कसं हे कळत नाही. तुला कसं हे कळत नाही, तुला कसं हे कळत नाही. उगी कशाला, उगी कशाला. बंधूंनो, ही बाई हमेशा घाईत असते. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की जेव्हा पाहिलं तेव्हा ही बाई घाईत असते. माझ्या अंगावर कपडे फेकून सारखी बोलत असते. मी दुसऱ्या कामात असलो तरी मला सारखी टोचत असते. आणि स्वतःच काम काढण्यासाठी सारखी लाडात असते. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, उगी कशाला करते घाई, तुला कसं कळत नाही. तुला कसं हे कळत नाही, तुला कसं हे कळत नाही. नीट दाबून मारीन बाई, चांगल्या कामाची देतोय ग्वाही. चांगल्या कामाची देतोय ग्वाही, चांगल्या कामाची देतोय ग्वाही. आणि म्हणून आलटी पालटी करून दोन्ही, आलटी पालटी करून दोन्ही बाजूनी धरतोय ग, दोन्ही बाजूनी धरतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून तुझीच मारतोय ग.
5च रुपये घेणार. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुझं करून देईल काम 5 रुपये देईल दाम. 5 रुपये घेईल दाम, 5 रुपये घेईल दाम. जरी कपडे असोही तमाम फायदा कामात हाय बेफाम. फायदा कामात आहे बेफाम, फायदा कामात आहे बेफाम. अग साडी चोळी कपडा बाई, साडी चोळी कपडा बाई पाण्यात मुरतोय ग, कपडा पाण्यात मुरतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून तुझीच मारतोय ग. बंधूंनो, या बाईनं मगा म्हटलेलं आहे की धांदे तू मुंबई के फुटपाथ का आवारा है. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की अगर नदिया ना होती तो किनारा ना होता, नदिया ना होती तो किनारा ना होता, अगर चांद ना होता तो सितारा ना होता, अरे ये मुंबई के हसीनों का फॅशन ना होता तो शायद ये प्रेम धांदे आवारा ना होता. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, या गीताच्या कवीमध्ये शेवटी काय म्हणत आहे लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, साऱ्या गावात हा बोलबाला धंदा माझा हा प्रसिद्ध झाला. धंदा याचा प्रसिद्ध झाला, धंदा याचा प्रसिद्ध झाला. बाई कडले हे, बाई कडले हे, बाई कडले हे ज्याला त्याला म्हणती पंचमयी स्त्रीवाला. म्हणती पंचमयी स्त्रीवाला, म्हणती पंचमयी स्त्रीवाला. इस्त्री इस्त्री बरं का बाई, कपड्यावर मारायची इस्त्री. आणि म्हणून बाई कडले हे ज्याला त्याला म्हणती पंचमयी स्त्रीवाला. म्हणती पंचमयी स्त्रीवाला, म्हणती पंचमयी स्त्रीवाला. आणि म्हणून पाहून तुला बाजूचा भैया, पाहून तुला बाजूचा भैया मनात झुरतोय ग, कसा मनात झुरतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून तुझीच मारतोय 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 ग. बंधूंनो, मी सुरुवातीला सांगितलं होतं की या गीताचं सस्पेंड मी शेवटी सांगणार आहोत. तर संपूर्ण गीत या बाईनं ऐकलं. गीत वाईट नाही आहे, पण बाई तुझ्या साडीवर मी इस्त्री मारतोय बाई इस्त्री. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, पाणी मारून धरून ताणून, पाणी मारून धरून ताणून लवकर करतोय ग, अग लवकर करतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून मी तुझीच मारतोय ग. पॅन्ट शर्ट बाजूला ठेवून 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 तुझीच मारतोय ग. हे मला नाना, हे नाना मला संताप देऊ नको, मी चिडलो तर तुझी चड्डी सोडून टाकेन. अरे दादा, दादा चड्डी सोडू नको. चड्डी सोडली तर सारे लोक बाईट सगट पळून जातील. हे मला वैशाली, हे वैशाली, या नानाच्या धांदेच्या नाकावर टिचून काहीतरी चांगला विषय काढ. हे लोक स्टेज सोडून पळायला पाहिजे.
दिसते आता कोण पळेल ते. ए वैशाली या व्हायला हो सुरू मी आहे तुझ्या माग तू चिंता करू नको. ए नाना हे ऐक लक्ष द्या बांधवानो आणि भगिनींनो. आपण आता गीत ऐकलंय. या गीताच्या अगोदर की साडीला काय म्हणे इस्त्री मारतो. हा इस्त्रीवाला साडीला इस्त्री मारायला निघालाय तेव्हा ती बाजूची बाई त्याला त्या इस्त्री बद्दल काय बोलते या गीतातून मी सादर करणार आहे. शब्द शब्दाकडे लक्ष असावं. साडीला पाहून आणि हातात घेऊन साडीला पाहून हातात घेऊन मनात झुरतोय ग. साडीला पाहून हातात घेऊन मनात झुरतोय ग. मनात झुरतोय ग. मनात झुरतोय ग. हा बायल्यानी कमी ठरतोय ग. हा बायल्यानी कमी ठरतोय ग. मनात झुरतोय ग. हा बायल्यानी कामी ठरतोय ग. मनात झुरतोय ग. हा बायल्यानी कामी ठरतोय ग.
ग बायल्या निकम